नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आरजे रुपाली तुमचं सर्वांचं या नव्या कोऱ्या रुही की कही एपिसोडमध्ये स्वागत करते. तर हा माझा आजचा पहिलाच एपिसोड आहे, म्हणून थोडीशी ओळख करून देते. मी गेले 20 वर्ष शिक्षिका म्हणून एका शाळेत काम करते, पण माझ्यातली कला मला स्वस्थ बसू देत नाही. नृत्य, लेखन, निवेदन, नाटक निर्देशन, म्युझिक एडिटिंग, ॲक्टिंग अशा अनेक गोष्टी मी अधूनमधून करत असते. ऑल इंडिया रेडिओवर मी आरजे म्हणूनही काम केले आणि सध्या दूरदर्शनवर सूत्रसंचालनाचं काम करते. प्रहार या मुंबईच्या वर्तमानपत्रात मी मनातले कवडसे या कॉलममध्ये आर्टिकल्स लिहिली होती. त्या आर्टिकलचं मी आज वाचन करणार आहे. आजच्या तंत्रयुगातील AIच्या जमान्यात खऱ्याखुऱ्या आईला नमस्कार करून दुर्गाष्टमीच्या दिवशी सादर करते नवदुर्गा एपिसोड. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवदुर्गा. सुट्टी असल्याने जरा आरामातच सगळं चालू होतं माझं. उंबरठा चित्रपट पाहण्याचा मोह झाला. तो पाहिल्यानंतर पुन्हा नव्याने स्त्रीची ओळख झाली असं मला वाटलं. आजच्या स्त्रीने उंबरठा ओलांडून क्षितिजा पलीकडे जाऊन विजयाची मुहूर्तमेढ रोवली आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गा आहे. प्रचंड क्षमता असून तितक्याच शांतपणे निर्णय घेणाऱ्या अशा या नवदुर्गा आपल्याला आसपास भेटतच असतात, नाही का? आपल्या अचाट कार्यातून त्या समाजाला घडवण्याचं काम करतात. तर झालं असं, घरी असताना दारावरची बेल वाजली. मला वाटलं यावेळी कोण सेल्समन आला असेल. दरवाजा उघडते तर समोर पोस्टमन नव्हे तर चक्क पोस्ट वुमन उभी होती. मला माझं महत्त्वाचं पार्सल देऊन ती निघू लागली. मी म्हटलं, तुम्ही कशा काय या क्षेत्रामध्ये हो? तुम्हाला बरंच फिरावं लागत असेल ना? तर ती म्हणाली, एवढं काही नाही हो, उलट मला हे काम फार आवडतं. सगळ्या घराघरात जाऊन प्रत्येक माणसाला त्याचं महत्त्वाचं पत्र किंवा पार्सल देणं यात मला फार समाधान मिळतं. कागदावर माझी सही घेऊन स्मितहास्य करून ती निघून गेली. एवढ्या उन्हात पायी चालून ती तिचं काम करत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. ही पोस्ट वुमन बघून तिच्यात मला एक दुर्गा दिसली. एकदा पुण्यावरून परत येत असताना बसची वाट मी पाहत होते, तर ट्रकमधून एक महिला ट्रक ड्रायव्हर बाहेर पडताना मला दिसली. सर्व वाहनं एका हॉटेलजवळ थांबली होती. बरेच जण जेवायला बसले. त्यात ती टॅक्सी ड्रायव्हरही जेवणाची ऑर्डर करून जेवून निघू लागली. मला पाहतच म्हणाली, आज घटस्थापना असल्यामुळे बस मिळणं मुश्किल आहे बाबा, म्हणून मी तुम्हाला सोडते मुंबईला. माझी गरज बरोबर ओळखून तिने ताबडतोब मला मदत केली. तिच्यातही मला एक दुर्गा दिसली. शाळेमध्ये मुलांना नेण्यासाठी व्हॅनवाले नेहमीच येत असतात, परंतु आज स्त्रिया टॅक्सी, रिक्षाच काय तर विमानही चालवताना दिसतात. पुरुषांच्या मक्तेदारी असलेल्या क्षेत्रातही आज स्त्रिया सहजपणे वावरताना दिसतात. त्याच्यात मला एक शक्तीचं रूप दिसतं. आजही पोलीस खात्यात उल्लेखनीय कामगिरी करताना आपल्याला महिला पोलीस अधिकारी पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. माझं पासपोर्टचं काम होतं, म्हणून मी पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा एक महिला पोलीस अन्यायग्रस्त महिलेला समजावत होती की तू अन्याय सहन करू नको, तुझ्याबरोबर आम्ही आहोत. झालं असं होतं की त्या महिलेचा नवरा तिला रोज मारत होता आणि तिच्याकडनं पैसे उकळत होता. महिला पोलीस तिला समजावत होती, तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, आम्ही तुला मदत करू. स्त्रियांसाठी लढणारी महिला पोलीस यामध्ये मला एक कालिका मातेचं दर्शन झालं. आता तर स्त्रिया कॉर्पोरेट ऑफिसर सुद्धा झाल्यात. स्वतःचा व्यवसाय करून ते घर सांभाळतात. भारतीय पारंपरिक पदार्थ असलेल्या रेस्टॉरंटची फ्रँचायझी जगभर पसरवतायत. यामध्ये मला साक्षात देवी अन्नपूर्णा दिसते. मराठी चित्रपटात स्त्री लेखिका, दिग्दर्शिका, गायिका यांनीही खूप वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली आहे. त्यात मला देवी सरस्वतीचं रूप पाहायला मिळतं. निर्जासारख्या एका एअर होस्टेसने विमानातल्या प्रवाशांचा बचाव करत अतिरेक्यांना लढा देत त्यांचं रक्षण केलं. स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता देशसेवा करण्यासाठी ती पुढे आली. यात मला भवानी देवी दिसून आली. अशा या नवदुर्गा आपल्याला समाजामध्ये सर्वत्र पाहायला मिळतात. स्वाभिमानाने स्वतःच्या बळावर या महिला यशस्वी झाल्यात. आपल्या कुटुंबाची गरज तर ते भागवतातच, परंतु समाजाचंही आपण देणं लागतो ही जाणीव उराशी बाळगून देशकार्य स्वीकारतात. देशाच्या विकासालाही हातभार लावतात. अशा या सर्व क्षेत्रातल्या नवदुर्गांना घरातून आणि समाजातून योग्य तो सन्मान मिळणं हा त्यांचा हक्क आहे. या सर्व नवदुर्गांना नतमस्तक होऊन मी एवढंच म्हणेन, पूजा आपल्या मातेला हीच खरी देवीची आराधना. पूजा आपल्या मातेला हीच खरी देवीची आराधना.
सन्मान द्या आपल्या भगिनीला, हीच खरी देवीची उपासना. रक्षण करूया स्त्रीचे, धैर्य उरी बाळगा. नको फक्त 9 दिवस देवीचा महिमा, नको फक्त 9 दिवस देवीचा महिमा. आदर सन्मान तिचा रोजच करा. समस्त स्त्री जगताचा तुम्ही आदर करा. धन्यवाद. आज इथेच थांबते. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आणि सजेशन्स याची मी वाट पाहते. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार. ऐकत रहा रूही की कही.